हॅलो फ्रेंड्स, तुमच्याकडे सुद्धा अशी वॉशिंग मशीन आहे का? तर आज आपण या वॉशिंग मशीनचा वापर अगदी भन्नाट असा करणार आहे. तर आज आपण त्यामध्ये कपडे नाही तर भन्नाट अशी एक रेसिपी करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही मशीन आपण फूडसाठी यूज करणार आहोत म्हणून तिला स्वच्छ धुणे खूप गरजेचे आहे. तिला डिटर्जंट पावडरने आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मागच्या व्हिडिओला बऱ्याच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट देखील मला आलेल्या होत्या. परंतु निगेटिव्ह कमेंटवाल्यांना उत्तर एकच यायचे की चिप्सला अजिबात वास वगैरे येत नाही, अतिशय छान चिप्स बनतात. आता आपण इथे बटाटे घेतले आहे. बटाट्याचे आपण बारीक स्लाइस करणार आहोत. त्याआधी आपण बटाटे स्वच्छ धुवून त्याचे आपण साल काढून घ्यायचे आहेत. इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते बटाटे आहेत चिप्सचे स्पेशल बटाटे. तर याची आपण सालं काढून घ्यायची आहे. हे बटाटे थोडेसे लालसर असतात आणि याचं कवर देखील थोडंसं बारीक असतं, पतलं असतं. त्यामुळे हे चिप्ससाठी अगदी योग्य असतात. बटाट्याचे चिप्स करण्यासाठी बटाटे ताजे घ्यायचे. ते असे घरात पडले, बाशी झालेले आहेत, मऊ पडले तसे बटाटे अजिबात घ्यायचे नाही तर तुमची सगळी मेहनत वाया जाईल. तर हे बटाटे आपण आणल्यानंतर थोडेसे एका तास तरी आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहे. म्हणजे यातली जी काही माती असेल ती सगळी निघून जाते आणि ते थोडेसे कडक देखील होतात आणि चिप्स पडायला सोपं जातं. आता आपण ह्या सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि आपण ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. पाण्यात का टाकायचं? कारण की ते लाल होतात म्हणून हे पाण्यामध्ये लगेच टाकायचे. आता आपण एका परातीमध्ये पाणी घेऊया आणि त्यामध्ये एक स्लायसरच्या साहाय्याने आपण बटाटे चिप्स पाडून घेऊया. आता हे चिप्स आपण पाण्यामध्येच पाडून घेऊया कारण की हे लगेच लाल पडतात. तसं होऊ नये म्हणून आपण हलक्या हाताने बारीक असे चिप्स पाडून घेऊया. तर हे चिप्स आपल्याला खूप बारीक करायचे आहे, खूप जाडही नाही आणि खूप मिडियम पण नाही. तर अगदी मध्यम असे आकाराचे करायचे आहे. त्याची जाडी जी आहे ती खूप बारीक असायला हवी, पतले असे हे चिप्स पडले पाहिजे. तर हे करण्यासाठी बघा मी यंत्राचा वापर असा करत आहे. अगदी हलक्या हाताने असे आपण हे चिप्स पाडून घ्यायचे आहे. उन्हाळी वाळवणामधील हा बटाट्याचे चिप्स करण्याचा प्रकार सर्व घरोघरी होतो कारण की उन्हाळ्यामध्येच आपण हे चिप्स बनवत असतो. परंतु माझ्या पद्धतीने तुम्ही हे चिप्स कधीही करून खाऊ शकतात. आता आपण हे चिप्स आहे ते परातीमधून एका भांड्यात टाकलेले आहे स्वच्छ पाण्यामध्ये. का टाकायचे? कारण की 2-3 पाण्याने आपल्याला धुवायचे, त्याचं स्टार्च पूर्णपणे निघालं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता परातीमध्ये किती ते बटाट्याचं गाळा निघालेलं आहे. तर बऱ्याचदा असं होतं की तुरटीच्या वापराने सुद्धा चिप्स लाल होतात, काळसर सुद्धा होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी इथे लिंबूचा वापर करत आहे. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल कमेंटमध्ये सुद्धा सांगा. आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे. मिठाने सुद्धा बऱ्यापैकी स्टार्च हे निघून जातं बटाट्याचं, त्यामुळे इथे मीठ सुद्धा टाकायचं आहे. आता बघा तुम्ही आपण हे जे चिप्स आहे ते खालीवर करून घ्यायचे म्हणजे सगळं लिंबूचा रस आणि मीठ या पाण्यामध्ये विरघळून जाईल. हे चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये डुबले पाहिजे म्हणून आपण पुन्हा इथे पाणी वाढवलेलं आहे तांब्यावर. आता आपण 10 मिनिटाच्या रेस्टमध्ये ठेवायचं आहे. आता आपण 10 मिनिटांनी चिप्स बघूया कसे झालेत. तर तुम्ही बघू शकता की चिप्स मस्तपैकी असे फुलून वरती आलेले आहेत, म्हणजे खूप कडक असे झालेले आहेत. आता आपण ह्या पातेल्यामधून परातीमध्ये ते काढून घ्यायचे आहे. बघा हे खालचं पाणी किती खराब झालेलं आहे बघा. आता आपण स्वच्छ पाणी घालत आहोत. तर स्वच्छ पाणी घातल्यामुळे आता हे परत छान स्वच्छ होते. स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघायला मदत होईल म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरायचं आहे आणि 3 ते 4 वेळेस आपण हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण चिप्स धुवून घ्यायचे आहेत. हे पाणी किती स्वच्छ नितळ दिसत आहे बघा, म्हणजे आपले चिप्स पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत, अजिबात यामध्ये स्टार्च राहिलेला नाहीये. तर अशा प्रकारे आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता एक परात आपण खाली घेतलेली आहे. हे आपण एक कपडा अंथरलेला आहे. कपड्याचा आहे किंवा कलरवाला असेल पण त्याचा रंग जाता कामा नये. तर असा कपडा कॉटनचा घ्यायचा आहे. तर या कपड्यावरती आता आपण हे चिप्स टाकून घेतलेले आहे. तुम्ही पाणी पण बघू शकता किती स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे. आता आपण या कपड्याची घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे. जर गाठ जमत नसेल तुम्ही सुतळी देखील याला बांधून घेऊ शकतात. आता आपण ही गाठोडी टाकणार आहोत वॉशिंग मशीनमध्ये. आता ही अशी मधोमध आपण ठेवलेली आहे गाठोडी. आता आपण वॉशिंग मशीनचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याचं टायमर सेट करायचं आहे. आता ऑनचे बटन दाबल्यानंतर आपल्याला रिन्स म्हणजे पॉवर स्पिन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपण स्टार्टचे बटन दाबणार आहोत. आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये ह्या मशीनमध्ये आपले चिप्स पूर्णपणे कोरडे खट्ट होणार आहेत. म्हणजे या चिप्ससाठी नाही उन्हाची गरज आहे ना पावसाळा हिवाळा, तुम्ही कुठल्या पण तिन्ही ऋतूंमध्ये हे चिप्स करू शकतात. अगदी झटपट होतात, इन्स्टंट होतात. ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही. तुम्ही बघू शकता की मस्तपैकी चिप्स कोरडे खट झालेले आहेत बघा. इतकुसा पण त्याला पाण्याचा अंश नाहीये. आता आपण हा जो कपडा आहे तो खालून काढून घ्यायचा आणि हे सगळे चिप्स आहे ते परातीत मी इथे काढून घेतलेले आहे. एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा मीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालायचं आहे. तुमचे चिप्स किती आहे त्यावरती हे अवलंबून आहे. आपण जेव्हा मार्केटमधून चिप्स आणतो ते चिप्स देखील अशाच पद्धतीने बनवलेले असतात. ही सुद्धा एक भन्नाट अशी आयडिया आहे. नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही. आता आपण एका बाजूला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. कढई आपण इथे मोठीच वापरणार आहोत कारण की चिप्स आपले मोठे मोठे आहेत म्हणून इथे आपण मोठी कढई घेतलेली आहे. तेल सुद्धा थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हे चिप्स आहेत तळायला टाकायचे आहे. चिप्स तेलात टाकताबरोबर काही सेकंदामध्ये आपण एक मिठाचे जे पाणी केलेलं आहे ते आपण 1 चमचाभर टाकायचं आहे.
हे जास्त देखील घालू नये, कारण की चिप्स फार खारट होतात, मग ते खाण्याला योग्य नाही राहत. म्हणून 1 चमचाभर सुद्धा पुरेसं आहे. आपण जेव्हा मिठाचं पाणी टाकतो चिप्सवर तेव्हा तडतडण्याचा आवाज येतो बघा खूप, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. थोडंसं तडतडूसुद्धा शकतं. मात्र खालून गॅसची फ्लेम ही मोठीच पाहिजे आहे. गॅसची फ्लेम ही लहान करायची नाही आहे. पूर्णपणे आपण हे चिप्स मोठ्या फ्लेमवरच करणार आहोत. गॅसची फ्लेम जर तुम्ही कमी केलीत ना तर ते तेल खूप पितात चिप्स आणि तेलकट होतात. म्हणून मोठ्या गॅसवरच आपण हे करून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी पूर्णपणे शोषलं जातं तेलामध्ये आणि चिप्सही कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता आता इथे आपले सगळे चिप्स तळून झालेले आहेत. खूप छान कुरकुरीत असे चिप्स झालेले आहेत. बघा किती छान क्रंची असा आवाज येत आहे. वॉशिंग मशीनमधले चिप्स पण टेस्ट जबरदस्त आहे. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर अशा भन्नाट आयडियांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या साध्या पद्धतीने सुद्धा मी चिप्स केलेले आहेत, त्याचीसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर फ्रेंड्स, आता मुलांना सुट्ट्या लागत आहे शाळेच्या, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही त्यांना हे करून देऊ शकतात आणि तुम्हीसुद्धा उपासाला खाऊ शकतात. तर अशा प्रकारे चिप्स खूप छान झालेली आहे. टेक्स्चरसुद्धा याचं खूपच छान झालेलं आहे. चिप्स चांगले होण्यासाठी चिप्स अतिशय बारीक टाकणे खूप महत्त्वाचे आहे. हा जो चिप्स आहे बघा तो पुरीसारखा फुगलेला आहे. तो आहे जाड झालेला, अगदी जाडच तो किसला गेलेला आहे, त्यामुळे तो फुगलेला आहे. जो बारीक कापला गेलेला आहे किंवा बारीक चिप्स आहे तो खूप छान झालेला आहे बघा, अगदी रेडीमेड चिप्ससारखा दिसत आहे. तर फ्रेंड्स, बाजारातून रेडीमेड चिप्स आणण्यापेक्षा नक्कीच हे चिप्स तुम्ही घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.